शुभरात्री. कसे आहेत सगळे? मजेत ना? मी प्रतीक पवार स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे 2 ऑक्टोबर. रात्रीचे वाजलेत 11. आम्ही लोक निघालोय गावी जायला, कारण उद्या घटस्थापना आहे. तर देव बसून आपण लगेच उद्या रात्री मुंबईला येणार आहोत. आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे प्रथमेश आहे. हाय गाईज. काय बाबा, मजा करणार ना गावी? मग बस काय बाबा, विषय काय ना. आम्ही दोघंच निघालो, आमच्यासोबत कोण आहे नाही. आज जाऊन आम्ही उद्या रिटर्न येणार आहेत. चला दोघांमध्ये पण एन्जॉय होऊ शकतो. हा तिथे आहे, दोघांमध्ये एन्जॉय करता आलं पाहिजे, मेन ते काय बोलतो बा. तर आम्ही आता निघालो इथनं घाटकोपरवरून. पेट्रोल फुल केलंय भारत पेट्रोल पंपला. आणि थोड्या वेळ आम्ही निघू आता इथनं. राईड कंटिन्यू करूया, बघूया कसे रोड आहेत परत. अजून काय सुद्धा झाले का रोडमध्ये, कुठं खड्डे आहेत काय. हा, आणि मेन म्हणजे आपण आपल्या ड्रॅगन सोबत आलो नाही, तर आपल्यासोबत प्रथमेशची गाडी आहे एनटॉक. तिला मी नाव दिलंय रेड पॅन्थर. असं मी बोलतो या गाडीला. माझ्या गाडीला ड्रॅगन बोलतो, तसं या गाडीला मी रेड पॅन्थर बोलतो. तर बघूया आता. रेड पॅन्थर मी नाण्या बोलून 4 वर्षानंतर चालवतोय. जेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती 4 वर्ष आधी, तेव्हा मी गाडी इथं घेऊन गेलो गावी. त्यानंतर मी आज गाडी चालवतोय ही. तर आज मजा येणार आहे खरोखर एनटॉक रेस एडिशन सोबत. चला निघूया. चल. तर आम्ही निघालो आता घाटकोपरवरून. गणपती बाप्पा मोरया. घाटकोपरवरून निघालोय. 11:15. आता बघूया आम्ही गावात किती वाजता पोहोचतो. मला वाटतं 3-3:30 वाजता घरी जायला. आम्ही दोघे मग कुठं थांबणार नाही. असं पनवेल, मानगाव, पोळातपूर, आंबाड आहे त्यांच्या घरात. हे 4 स्पॉट आपण घेणार आहे. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर जस्ट नाव आता आम्ही वाशीला पोहोचलोय. ब्रिज बनतोय. तर पनवेलला जाताना सानपाड्याच्या रेल्वे स्टेशनच्या वरती हा तो ब्रिज आहे. तो ब्रिज लय घालेला आहे. तिथले ॲक्सिडेंट पण झालेत. हो, तो रोड कसा झालाय, खाली वर एकदम खड्डे वगैरे. हा नवीन ब्रिज मारले, तो पण तसा झाला. हा जुना आहे, तो पण तसा. दाखव रोड खालचा मतलब रोड आहे मुंबईमध्ये. काय बोलावं आता. चला राईड आपली कंटिन्यू करूया. आगोडा तर जस्ट नाव आता आम्ही पनवेलला पोहोचलोय. आमची रेड पॅन्थर पार्टी उभी आहे. प्रथमेश पण पाणी पिते पार्टी. तर आम्ही 11:15 निघालो होतो. 11:15. आता 12 वाजलेत. पाऊण तासानं आम्ही पोहोचलो. तर माझी गाडी असते तर 1 तास लागतो, कारण या गाडीचा पिकअप माझ्या गाडीपेक्षा चांगला आहे. तर 12 वाजता आम्ही पनवेलला पोहोचलोय. आता इथे चहा पिणार होतो, पण चहा तर नाही भेटला. थोडं थंडा पिऊन जावं. तर फीस पिऊन आता आम्ही निघतो इथून थोड्या वेळाने. मग इथून निघालो की डायरेक्ट आम्ही पनवेलला बोलतोय. इथून निघालो डायरेक्ट मानगावला भेटूया आपण. म्हणजे मग बघूया आता काय कसे रोड आहेत काय. पण मी तर बोलतो, मी लास्ट टाइम गणपतीत पण गावी गेलो ना, तर मला मुंबई गोवा हायवे एवढा घाण नाही वाटला. तेवढा मला ना सानपाडाला बघा एक रोड आहे, ब्रिज आहे. म्हणजे सानपाडा रेल्वे स्टेशनच्या वरनं जो ब्रिज आला ना, तो ब्रिज एवढा खराब आहे ना की गाडी पडू शकते इथून. म्हणजे पनवेलच्या आधीच रोड खराब आहेत, तर मुंबई गोवा हायवेकडनं आपण काय अपेक्षा ठेवणार. तर चला इथून थोड्या वेळ निघूया आपण आता, आणि मग ब्लॉग आपला कंटिन्यू करूया. चला चेअर्स बाबा. चाय तर नाही, तर फीस पिऊया आणि इथनं निघू डायरेक्ट. मग मानगावला थांबूया, मानगावला चायच पिऊया आणि पोळतपूरला गेला मग नाश्ता करू. आम्ही डायरेक्ट घरी जाऊ. बघू आपल्याला किती वाजतात. इथं तर 12 वाजलेत. पाऊण तास आम्ही इथं आलो. आता इथून पुढचा प्रवास किती मिनटं होतो ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच. तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा. चला आम्ही निघालो की भेटू आता. तर आता आमची फीस पिऊन झाले. आता आम्ही निघतोय पनवेलवरून. बघू शकता आपली रेड पॅन्थर पार्टी प्रथमेश. तर चला आता इथनं निघूया आपण. टाइम जास्त वेस्ट न करूया, डायरेक्ट मानगावला जाऊन आपण भेटू. आता आम्ही पनवेलवरून निघालोय. तुम्ही इकडनं लेफ्ट मारलात की पुण्याला जाल, आणि राईट मारलात की आपल्या स्वर्गात थेट कोकणात. तर आपण चालले कोकणात. तर राईट मारूया आपण. राईट मारून पुढं लेफ्ट मारूया. आपला मुंबई गोवा हायवे चालू आहे. तर तो राईट मारून हा लेफ्ट मारला की मुंबई गोवा हायवे चालू.
राईट. तर बघा मुंबई गोवा आहे बघा, खड्डे बघा मुंबई गोवा हायवेचे. तिकडे नाही का? हा असा मुंबई गोवा. तर आता 2:15 वाजले, आम्ही पोहोचलो माणगाव मध्ये. भाऊ पाणी पितो आपला. चाय पिया थांबू बोललो पण चायवाला कुठे चालूच नाही, सगळे बंद आहे चायवाले. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने, बघू शकता. इकडनं 28 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता माणगावला आपण. चायवाला तिथे भेटला नाहीये, चायवाले सगळे बंद आहेत 2 वाजलेत म्हणून. तर आता आपण डायरेक्ट जाऊया कोल्हापूरला, जाऊन चहा नाश्ता करू आणि मग डायरेक्ट घरी जाऊ. जास्त काही थांबत नाही आता, काही जास्त आम्ही थांबत नाही, इथून लगेच निघतो. चाय तर हाय नाही. काय बोलतो भावा? चालवायला एक नंबर. माझ्या गाडीला मिस तर करतोय मी, पण आज मला गाडी चालवायला खूप मजा येते या गाडीवरती. कारण माझी गाडी 80 लॉक होते, पण ही गाडी नाही बोलून 95 पर्यंत गाडी ही खेचते एनटॉप. तर मजा आली भावा आज, खूप मजा. अजून गावी तर मजा करायची, अजून पोहोचलो पण नाही पूर्ण माणगावला. इथून मॅक्सिमम 45 ते म्हणजे 45 मिनिट किंवा 1 तासात आम्ही गावी पोहोचलो कोल्हापूरला. चला कोल्हापूरला जाऊया, नाश्ता करू, तिथं ब्लॉग आपला कंटिन्यू करूया. चला बाय बाय. तर फायनली आम्ही कोल्हापूरला पोहोचलेलो आहे. आपल्या समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक कोल्हापूर, आणि हा कोल्हापूर डेपो. नाश्ता करूया आणि आपण जाऊया. तर जस्ट ना कोल्हापूरला पोहोचलं, तर वडापाव खाऊया एक आणि मग डायरेक्ट घरी जाऊया. काय बाबा थकला, झोप आले ना आता. झोप येते आता. 3:15 वाजल्या बरोबर 4 तासांना आम्ही लोक आलो कोल्हापूरला मुंबईवरून. आता इथून अर्धा तास लागेल एक घरी जायला. मग जाऊ मस्त झोपायचं, सकाळी उठायचं, देव आणायचा देव आणायचा आणि मग परत मुंबईला यायचं. चला वडापाव खाऊया, त्यानंतर भेटूया. तर फायनली आम्ही नाश्ता केला आणि कोल्हापूरवरून निघतोय. तर आता आपण घरी जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करू, कारण खूप झोप पण आलाय का. तर घरी पोहोचल्यावर भेटू डायरेक्ट. चला. तर फायनली आता आम्ही घरी पोहोचलोय. वाजले किती बघूया, सकाळचे 4 साडेचार झाले. 4:20 सकाळचे 4:20 झाले. आता 4:20 झाले सकाळचे. कोल्हापूरला आम्ही नाश्ता करताना खूप टाइमपास केला, कारण झोप पण खूप आली होती. आता प्रत्येक हातरून करतोय. आता हातरून केला, झोपूया मस्त. सकाळी 8-9 वाजता उठूया आणि मग देव बसवायला जाऊया खाली मंदिरात. पहिले घरातली देव बसू, त्यानंतर मग मंदिरामध्ये जाऊया. तर झोप आले खूप, तर झोपतो. थंडी पण वाटते, मुंबईला गरम होते आणि इकडे गावी एकदम थंडी वाटते. बाबा झोपले. बाबा बोलते मला ब्लॉग मध्ये घेऊ नका, लाज वाटते बाबांना. मग काय बाबांना ब्लॉग मध्ये मी घेत नाही बोलले तर नाही घेणार. बोलले घे तर घेऊ. सकाळी काय बोलतो बा, पट्टे झोप आले ना. आता जाऊन झोपतो. 3-4 तास तरी झोप पाहिजे, कारण परत दुपारी मुंबईला जायला निघायचंय. तर 4-5 तास तरी झोप पाहिजे. तर आपण झोपूया आता. उठलो की ब्लॉग आपला. हा खास करून मला, कारण मला गाडी चालवायची. तर आता चला झोपूया, सकाळी भेटूया आता उठलो की. चला बाय बाय. तर शुभ सकाळ. गावची सकाळ झालेली आहे आमची. फ्रेश झालो, आंघोळ केली. प्रथमेश गेल्या खालच्या घरात, तिथे देव बसतात. प्रथमेशचं घर तर इथे, पण त्यांचं देव जो आहे ना तो जुन्या घरात बसतो, म्हणून तो खाली गेलाय. मी इथं नाश्ता करतो म्हणून मला लेट झाला, मी पण खाली जाईल. तर बघा पार्टी इथे प्रथमेशचं घर आहे. इथं पार्टीच गणपती बसलेला. आता घर एकदम बोलतात ना सुनं सुनं वाटतंय. गणपतीमध्ये कसं होतं, गेल्या महिन्यात गणपती होते. तर गेल्या महिन्यात गणपतीमध्ये घर भरल्यासारखं वाटतं होतं. आता पूर्ण घर खाली आहे. फक्त घरात आम्ही 4 माणसंच आहे. लवदा आलाय, आई, बाबा आणि प्रथमेश आणि मी. तर खूप आठवण येते, म्हणजे गणपतीमध्ये एकदम सगळेजण होतो. गाण्याच्या भेंड्या खेळायचो, चोर पोलीस खेळायचो, त्यानंतर रम्मी खेळायचो, अजून काय लुडो खेळायचो. खूप मजा आली होती गणपतीमध्ये. आता पण सगळ्या असते तर खरंच मजा आली असते, पण आता कोण नाही आहे. आम्ही इथे पार्टी बसून खेळायचो, ते पण खेळायचो. गाण्याच्या भेंड्या झाल्या, रम्मी झाली, लुडो झाला, इथं बसून खेळायचो. खूप मिस करते सगळ्यांना. मिस यू ऑल.
भेटूया पुढच्या वर्षी गणपतीमध्ये. आज थोड्या वेळाने मी इथनं निघतोय खालच्या घरात जायला, तिथे देव बसले. पहिले सगळ्यांच्या घरातले देव बसणार एक एक करून, आणि त्यानंतर मग 12-12:30 वाजता खाली देवळात जायला. बहिणी देवीच्या देवळात आपल्याला नंतर जायचंय, पण पहिलं घरातले देव बसूया, त्यानंतर मग खाली जाऊया. तर चला आता खाली जायला निघाल, तेव्हा ब्लॉग आपला कंटिन्यू करू. रेड पॅन्थर. तर गावची मस्त सकाळ झाले. थोडा घसा बसला माझा, काल सर्दी वाटत होती, म्हणजे थंडी वाटत होती गाडीवरती, थोडी सर्दी झाली. आणि आज सकाळी कडक कडक ऊन पडलंय. रात्री झुकालय खतरनाक होता. तर बॅक कॅमेरा करतो तुम्हाला. गावची सुंदर सकाळ. हे समोरचं प्रथमेशचं घर आहे, आणि पाठी डोंगर बघणं किती मस्त वाटतंय. एक नंबर व्ह्यू. गावची सुंदर सकाळ. प्रथमेश इथे खाली आहे राईट साईडला. हे समोरच्या घरात ते जुनं घर आहे, तिथे देव बसतो प्रथमेशचा. तिथे देव बसून मग आपण 12:30 वाजता जाऊ बहिरे देवीच्या मंदिरात. चला. देव बसवायची तयारी चालू आहे. इकडे पिशवी बघ. एवढी ते पण डोळ्याचं ती बाप मोठे समजा ठेवा देते मग माचीस. ते बघ तिथे पिशवी लावली ना त्या विद्यार्थ्याकडे, तेच माचीस. फुल केली ना समय. झालं पाणी तिकडे गेलं. झालं ना. अगरबत्ती तर कुठे लावायचं. हर 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 महादेव. त्याला कडे दिला कपडा. काय ना कपडा लावू त्याला आणि हे फुल वर ठेव, म्हणजे का वजन आहे त्याला. नारला पडून द्या एक फुल. हर 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 महादेव. घ्या भाई दुपार घाट घ्या. फिरवा पैसे देऊ नका. जा तुळशीला बन घ्या. कुठे मार हे कुठे तुम पवारच आहे. बाबू दोघं गेले. लौदा आणि बाबा तयारी करतायत. त्यांच्यासोबत दादा थोड्या वेळाने आरती होईल. हे जुनं घर आहे प्रथमेश लोकांचं, तिथं देव बसतो. नवीन घर वाटते. माल घातला आता पुढं नाही, आता इकडंच पडलं. हा पुढं नाही जायचं.
प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदरा उदिते दूराची कंठील माळा मुक्ता पराची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकर शिल्पारा तुझ गौरी तुम्हाला चंदनाची होते कुमकुम केशरा हिरे दर्द मुकुट शोभत बरा रंजनते नो पुरे करणी गागरिया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर तीर्थांबन फणिवर वंदना सर्व तोंड वक्र तुंड त्रिनयना दासामाता वाक्पाहि करुणा संकटी पावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदरा मस्तकी तारा ते पुण्या जय निर्मळ जोडा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांत माळा विभूती देवदान कंठ मीरा शंकर शोभे जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दक्ष सागर मंथन पैकेले त्यामाजी अवतीत ऐसा पडले ते तो असुर प्रण प्रसन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रम मंथन वंदर सुंदर मदनारी पंचानन मोहन मंजन सुखकारी सतकोटी बीजवासे उच्चारी राघुती नाम दासांतारी जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गे संसारी गाली तांगण वंदीन चरण डोळान पाहिन रूपा तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन वावी वाळीन मानी नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रमणं त्वमेव सर्वं देव कायेन वाचा मनसिं देवा बुद्धात्मता वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकल नारायणाति समर्पयामि अच्युतं केशवं रमणानां कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं तं तनुं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कवरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय अंबे माते की जय भुगवले काढायला भुगवले तर फायनली देव बसून झाला आता घरातला आता देवळात जायचं थोड्या वेळाने खाली. तर फायनली आता घरातली देव बसून झाली प्रतिमेच्या. हे पाटीघर आहे जुनं घर प्रतिमेच्या, इथं देव बसतो. तर आपण इथं इथनं वरच्या घरात जाऊया आणि मग दुपारचं जेवण करून आपण निघणारे खालती जायला भैरवदेवी टेम्पलमध्ये. मग तिकडे आपण देव बसणार त्या मंदिरात आणि मग तिकडनं डायरेक्ट आपण थेट मुंबईला जाणार. चला बॅक कॅमेरा तुम्हाला हे समोरचं घर आहे प्रतिमेचं, वरचा नवीन बांधला तिथे आणि जुनं घर खाली, तिथं खाली देव आहे. जाव्या घरात. पाठचा व्ह्यू मस्त आहे यार, त्या घराचा पाठचा मला लय आवडतो. हे प्रतिमेच्या घराच्या बॅक साईडला हा व्ह्यू आहे खतरनाक वाला, हा डोंगर. आणि इथं भात शेती बघा ना किती मस्त आहे. भात आलाय, दिवाळीत बहुतेक धाडणी होईल ना भाताची. एक नंबर व्ह्यू आहे.
तर थोडंसं झोपलो होतो कारण पाऊस पडत होता. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये आणि आता इथनं निघूनच जातो. म्हणजे घरातून निघालो की काय वरती येणार नाही, डायरेक्ट आम्ही तिकडनंच मुंबईला जाणार आहे. माणसं तर बोलते का जास्त शूट करायला भेटणार नाही मंदिराच्या आतमध्ये कारण गर्दी खूप असते, माणसं शूट करून देत नाहीत. तर बघूया जेवढं शूट करता येईल तेवढं करू आणि मग डायरेक्ट मुंबईला जायला निघू. चला तर निघूया आपण, घरातून निघतोय ना. चल आई, आई बाय बाय, येतो. बाय बाय. चला तर निघूया आता घरात ना. घरातून निघतो बा मंदिराकडे जायचं. चल बाय. नाही नाही. आताच पाऊस पडून गेला तर मातीचा वास एक नंबर येतोय. व्ह्यू बघा ना, खतरनाक आहे यार. हे सुख तुम्हाला पाहायचं तर तुम्हाला कोकणामध्ये आहे. मस्त हिरवगार. गाड्या पण पूर्ण बंद मध्ये आणली, पण पूर्ण उतरले नाही त्याला खाली. तर आम्ही लोकांनी दिवालवाडीत गाडी लावली आणि आता इकडनं मंदिराच्या इकडे जाणार आहे आम्ही. चला चालूया मंदिरात. वाव मस्त बी वाटलं इथं. तर हा समोर बघू शकता, हा कांगोरी गड आहे. आम्हाला पॉसिबल झाला तर आम्ही मे महिन्यात किंवा मग बलदिवाला येणार आहे तेव्हा करू. बघूया. चला आता आपण मंदिराकडे जाऊया. वाट मस्त आहे भाऊ, आपण काय पण बोल. हा छोटीशी पायवाट मंदिराकडे जायला, छोटीशी पायवाट आहे. बाजूला असं बॅग घेऊन आलो मी कारण तिथे बॅग ठेवून बॅग घेऊन आलोय मी. तर राईट साईडला तर झराळ आहे. झराळला समजून जायचं की मंदिर जवळ आलंय. ते छोटासा नॅरो ब्रिज आहे लोखंडाचा, एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवतो. आता अर्धी पब्लिक घरी चालली हट्ट पाया पडून. आम्ही आता चाललोय. बघा छोटासा नॅरो ब्रिज आहे, एक नंबर आहे पण लोखंडी ब्रिज. थांबा एक मिनिट. होऊ शकता गणपतीत आम्ही आंघोळ केलास ना वरती, तो झरा ऐकून असा खाली आलाय ना, ऐकून सरळ असा गेला साईडला. चला मंदिराकडे जाऊया. तर फायनली भैरवदेवी मंदिराची तर आपण आलोय. आतमध्ये गर्दी खूप आहे, तर पाया पडूया आणि लगेच मुंबईला निघूया. चला तर फायनली आम्ही भैरवदेवी मंदिराला आलो, तर पाया पडूया लगेच निघूया. तर फायनली आम्ही पाया पडलो आता आणि निघतो इथनं. जास्त काही शूट करता आलं नाही कारण आतमध्ये गर्दी खूप आहे म्हणून जास्त शूट नाही केलं. आता आम्ही लोक निघतो पाया पडून. इथं पुढं कुठलं मंदिर आहे? शंकराचं मंदिर आहे पुढं. तुमच्या कॅमेरा समोरच आहे. हे भैरवदेवीचं मंदिर आहे आणि इकडे समोरच शंकराचं मंदिर. इथं पाया पडूया इथे
इथे शंकराच्या मंदिराच्या पाया पडू आणि डायरेक्ट मुंबईला निघू. तर वाजले किती भाऊ आता? टाईम झाला आहे 4:15 वाजलेत. तर निघायला पकडा आम्हाला 4:30 किंवा 4:45 होतील. 10 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचू आम्ही, जर 5 वाजता निघालो तर. तर फायनली शंकर मंदिरात आपण एंट्री करतो आतमध्ये. शंकराची पिंड आहे. तर शंकराच्या मंदिरात पण पाया पडलो आम्ही. आता निघूया. लोक म्हणजे लवदा वगैरे बोलत होते की 6-7 वाजतील म्हणून, पण 4 वाजताच कार्यक्रम संपलाय मंदिरातला. तर आपण परत मुंबईला निघूया. लवदा गेल्या पुढे. आता आपण पण निघूया पाटणात. चला हा बा, चला भेटूया मुंबईला. आज एक मुंबई राईडला भेटूया. चला. तर फायनली गाडी जवळ आले. आमची गाडी रेडी आहे मुंबई राईडला. आता लवदा गुल्लू वगैरे गाडीने जातात आणि आम्ही आमच्या बाईकवर रेड पॅन्थरवर. चला थोड्या वेळाने आपण निघूया मुंबईला. आता तर बस 2 मिनिटात आम्ही निघतो इथनं. दोघांनी पण टी-शर्ट चेंज केलात कारण मुंबईला ना कपडे घाण होतात, त्यामुळे आम्ही मग हे कपडे घातलेत. चला आता निघूया आपण मोठेडामधून. आता बघू किती वाजता पोचतो. वाजले किती? 4:45 झालेत. तर बघू किती वाजेपर्यंत पोचतो. मला वाटतं 10 वाजेपर्यंत पोचा पाहा मग घरी. चला बॅक टू मुंबई. आम्ही आता जस्ट नावाले कापड्यावरती. कापडे इथून राईड घेऊया पोळातपूरला.
तर फायनली पोलादपूरला पोहोचलोय. छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलादपूर. आता आम्ही इकडनं डायरेक्ट नागोठण्याला जाऊ, तर नाश्ता करू. भेटूया नागोठण्याला. तर जस्ट नाव संध्याकाळचे वाजले 7. आम्ही आता आलोय नागोठण्याला. जस्ट पोहोचलोय. डोळे लाल जाळ झालेत कारण एवढी धूळ गेली ना डोळ्यात, काय सांगू. खराब रोड आहे. येताना नागोठण्यालाच लय धूळ गेली माझ्या डोळ्यामध्ये. आता नाश्ता करायला थांबलो आम्ही. सोबत प्रथमेश दाखवतो. प्रथमेश नाश्ता आलेला आपला. वडापाव मागवलेत. तर वडापाव खाव्या 2-2 आणि डायरेक्ट मग या खायला वडापाव खायला. वडापाव खाऊ आणि डायरेक्ट मग मुंबईला जाऊ. इथून निघालो, इकडे थांबणार नाही. डायरेक्ट मग घाटकोपरला आपण घरी जाऊ आणि आपला ब्लॉग एंड करू आजचा. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर फायनली आता जसं आम्ही घरी आलोय. वाजले किती वाजले बाबा? बघ टाइम बघायला 4:30 तासांना आम्ही मुंबईला पोहोचलोय. तर सुखाचा प्रवास आज मस्त झाला आमचा कालपासून. तर माझा ब्लॉग इथेच एंड करतोय. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूला असलेली बेल आयकॉन पण ऑन करून ठेवा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.